शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपली आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून प्रशांत पाटील साहेब तुम्हाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तुमचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. तुम्ही मतदारांशी संपर्क साधला, इथल्या प्रभागामध्ये फिरला, तर तुम्हाला साधारणतः तुमच्या प्रभागामधल्या काय समस्या जाणवल्या? सर्वप्रथम मी मतदार बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर मी सांगतो की माझ्या प्रभागामध्ये गटारी, शौचालय, रस्ते, स्ट्रीट लाईट अशा बऱ्याच रोजगार या अशा बऱ्याच समस्या मला जाणवल्या आहेत. आणि मी प्रत्येक प्रभागातील माझ्या प्रभागातील प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत सर्व समस्या जाणून घेतल्यात. त्यातल्या बऱ्याच जणांच्या समस्या मी सोडवण्याचाही प्रयत्न केले, सोडवून पण दिल्यात. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. तुम्हाला निवडणूक लढवावीशी का वाटली? कारण कसं आहे, माझा अनुभव तिसऱ्यांदा आहे. मी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहे. 2010मध्ये मी होतो, 15मध्ये माझी मिसेसला उभं केलं होतं आणि आता पुन्हा मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली. त्यामुळे मी परत एकदा त्या निवडणूक लढवण्याचा हे करतो. आणि मतदारांशी माझा ताणगा संपर्क आहे. त्यांच्याशी प्रत्येकाशी माझं घरोघरी भेटणं, त्यांचे संवाद साधणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यामुळे मला ते निवडणूक लढवायची वाटली. मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? कारण कसं, एक सुशिक्षित उमेदवार आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे आणि जनसंपर्क माझा चांगला असल्यामुळे माझा मतदारांशी जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून मी या वेळेला परत एकदा त्यांच्यासाठी मी परत एकदा याच्यामध्ये निवडणुकीत उतरलो. तुमचा विजय निश्चितच आहे असं तुम्हाला का वाटतंय? कारण मी मतदारांच्या सोबत असून त्यांची बरीचशी कामं मी करून दिलेली आहेत. जसे स्ट्रीट लाईट आहेत, काही गटारीची सोय आहे, काही पाण्याची समस्या आहे, त्या मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करून दिलं. त्यामुळे मतदारांचा मला सपोर्ट सहभाग चांगला असल्यामुळे माझा विजय 100% निश्चित आहे. सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. विकासाच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या प्रभागात विकास करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करणार? माझ्या प्रभागामध्ये 10 मध्ये सध्या जे आहे, मी 40 वर्षांबघते जी परिस्थिती आहे तशीच आहे. म्हणजे ज्या चाळी आहेत त्याच आहेत. त्याचा काही डेव्हलपमेंट झाली नाही, काही हे नाही झालेलं. तर माझा पुढचं प्लॅनिंग विजन असं आहे की चाळींना डेव्हलप करायचं आहे. त्या ठिकाणी बिल्डिंग्स उभ्या राहायला पाहिजेत, लोकांना त्याच्या सुविधा भेटल्या. कारण चाळी असल्यामुळे कसं पाण्याची सोय भेटत नाही आणि बिल्डिंग प्रभाग झाल्या तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाचे फ्लॅट्स होतील आणि त्यांना त्याचं चांगल्या प्रकारे वापर करता येईल आणि त्याचा काहींना त्याचा बेनिफिट पण चांगलं भेटेल. आता सध्या तुम्ही प्रभागात फिरत आहात, मतदारांशी संपर्क साधत आहात, तुम्हाला काही समस्या जाणवल्यात, तुम्ही काय पुढे करणार आहात हे देखील सांगितलं. पण ह्या व्यतिरिक्त देखील म्हणजे प्रभागाच्या विकासाबरोबरच मतदारांचा किंवा इथला वैयक्तिक विकास देखील होणे आवश्यक असतं. बरोबर. त्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने पाहता? त्याच्यामुळे मी जे युवा मतदार आहेत त्यांना रोजगार निर्मिती प्लस त्यांचे काही नगरपालिकेचे काही कामं असतात, MSCBचे असतात किंवा त्यांच्याकडनं काही त्यांना आणखी काही मदत लागेल आपल्या परीने ती करण्याचा प्रयत्न, हॉस्पिटलचा प्रश्न असेल किंवा काही गोष्टी असतील त्या मी त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. तुमची एकूण मतदारसंख्या किती आहे तुमच्या प्रभागात? माझ्या प्रभागामध्ये 10 मध्ये 7400 मतदार आहेत. 7400. रोजी मतदान होत आहेत, तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना एकच आवाहन करेल की घराबाहेर निघा, मतदान करा आणि आपला हक्क बजावा. योग्य उमेदवाराला निवडून द्या, त्याच्यातच तुम्हाला प्रभागाचा विकास होईल. आणि 10 प्रभाग क्रमांक 10 मधून घड्याळाची निशाणी माझी 4 नंबरला आहे. प्रशांत शंभरवडे 4 नंबरचं बटन दाबून घड्याळाचं मतदान करा आणि मला भरगच्च मतांनी निवडून द्या अशी मी सर्व मतदारांनी नम्र विनंती करतो.